नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज पडळकर साहेबांचा एवढ्या मोठ्या स्वरूपाने सत्कार होत आहे, ही आपल्या सर्वांसाठी आनंददायी बाब आहे. नमस्कार, मी राजनंदिनी विठ्ठल पडर, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जावली तालुका फलटणची इयत्ता 3रीची विद्यार्थिनी, तुम्हा सर्वांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. जननायक, युवा नायक, विकास पुत्र गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रेरणादायी आणि संघर्षमय प्रवासाकडे पाहिल्यानंतर मला एक कविता आठवते. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला, अजून अशी भिंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, पर जळेल ती झोपडी
सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी साथ द्याल आणि ती साथ तुम्ही द्याल याची मला खात्रीच नाही तर ठाम विश्वास आहे. शेवटी जाता जाता माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या प्रेरणादायी आणि संघर्षमय व्यक्तिमत्वाकडे पाहून एवढंच म्हणावंसं वाटतं की सदाशिवाच्या शूला परितो असा परजला, वादळ पिऊनी तो जलधे सम असा गरजला, मेघ होऊनी तो धरणीला असा भेटला, वीज होऊनी तिमिरावरती असा पेटला, वज्रबलाने शतशतकांचा अडसर तुटला, मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला, मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला. आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब जरी जतचे आमदार असले तरी ते खऱ्या अर्थाने आटपाडीकरांचे पालकच आहेत. मला खात्री आहे की ते आता लवकरच सांगलीचे पालकमंत्री होतील, कारण या सर्व मायबाप जनतेचे शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. एवढं बोलून मी त्यांना त्यांच्या यशस्वी गगनभेदी वाटचालीसाठी व आटपाडी तालुक्याचं नाव महाराष्ट्रभर गाजवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. एकच छंद गोपीचंद, एकच छंद, धन्यवाद. एकच छंद. धन्यवाद. मला एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. शेठ तिनं तुमची जतची आटपाडीची विधानसभा गाजवली, पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे. मी विनंती करतो यानंतर आटपाडी शहराचे नेते माजी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य चंद्रकांतजी दोंडे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी विनंती करतो सन्मान्य चंद्रकांतजी दोंडे यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. एकदा जोरदार